नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज न्यू विटी घालते आपल्याकडे. ह्याला एक कंपनीचे 40 स्पीकर चेंज करायचे होते, एकदम हेवी स्पीकर टाकायचे होते. त्यांच्या गाडीत उफर होता, ॲम्प्लिफायर होता, अँड्रॉइड प्लेअर होता, तरी पण त्यांना कंपनी स्पीकर आवडले नाही. मग दादा म्हटलं तुमच्या हिशोबाने चांगली स्पीकर टाका. मग आम्ही ऐकतोय. मस्तपैकी गाडी ओपन केली, दरवाजा साईडला घेतले आणि आपले घेतले हे कॉम्पोनंट सोनीचे E सिरीजवाले पुढचे कॉम्पोनंट आणि मागचे कोएक्सेल. हे बघा, हे असे कॉम्पोनंट स्पीकरमध्ये आहे का नाही, 2 मिनी उफर, 2 ट्विटर आणि हे क्रॉसओव्हर चिकणे दिसते, बघितलं काय? हेवी स्पीकर म्हणलं विशेष नाही हो. मग पहिल्या का 40 स्पीकर त्याच्या कंपनी साईडला काढून ठेवले. मग पहिला की नाही मागचे 6 इंची स्पीकर फिटिंग करून घेऊ म्हणलं. ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, सॉकेट केली विषय संपला. आता एवढे हेवी स्पीकर बसवलं म्हणजे डॅम्पिंग करायला नको आहे. हे बघा, पायनी डॅम्पिंग शेट 2.1 mm मधली आत आणि बाहेरनं दोन्हीकडे डॅम्पिंग करून घेतलं. म्हणजे कसं माहिती आहे काय, आवाज किती पण सोडा की स्पीकरचा जरा सुद्धा फाटणार नाही आणि तुम्हाला एक्स्ट्रा नॉईज पण येणार नाही. मम्मी आणि छोटू दोघांनी म्हणून डॅम्पिंग 1 नंबरमध्ये करून घेतलं. आणि इकडे आत आहे की नाही आमच्या रमजान भावानं मस्तपैकी ट्विटर आहे की नाही मिरर की आपल्या फिटिंग करून घेतलं ना. आणि बाहेर आमच्या साईड बघा सगळं वायरिंग करून घ्यालता. आणि सगळे स्पीकर फिटिंग झाल्यानंतर मग काय केलं मध्ये 4 दरवाजे आहे त्याचं कंपनी फिट करून घेतले. आणि त्यानंतर आहे की रमजान भाऊ काय केलं माहिती पुढं फोगल्यानं त्याला बसवले होते प्रोजेक्टरवाले. मग ते फिटिंग करून घ्यालता. तोपर्यंत इकडे आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो सिस्टम कसे दणदणीत आणि क्वालिटी वाज वाजते ते सोनी E सिरीज कॉम्पोनंटवाली. हे बघा, कशी वाजायला एकदम दणदणीत क्वालिटी. आरशे हादरूस तर नाद करते काय मग या गाडी जाय नाही मित्रांनो. सिस्टमचं काम एकदम दणदणीत वाजून आहे की नाही, दादांना गाडी एकदम कडकमध्ये करून पाठवून दिली. मग भावांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.